सोलापूर येथील 900 वर्षांची परंपरा असणाऱ्या श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेला 10 जानेवारीपासून सुरुवात होत आहे। 900 वर्षांची परंपरा असणाऱ्या आणि महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व कर्नाटक येथील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेला 10 जानेवारीपासून सिद्धरामेश्वर महाराजांच्या हातातील योगदंडाच्या पूजनेने सुरुवात होणार आहे। चालू वर्षीच्या यात्रेत भव्य कृषी प्रदर्शन ठेवण्यात येणार आहे। 1 टन वजनाचा बैल आणि 1 टनाची बैलगाडी ओढणारा कुत्रा या प्रदर्शनातील प्रमुख आकर्षण आहे। यात्रेला येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याची काळजी म्हणून कालावधीत 1 कोटी रुपयांचा विमा देवस्थान कमिटीने उतरला आहे। मागील वर्षी तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या निर्णयामुळे यात्रा देवस्थान कमिटीतील पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला। यामुळे यात्रेतील आंदोलन आणि मुंढे निर्णयाने यात्रा गाजली होती। याच अनुषंगाने मुख्यमंत्री यांनी मध्यस्थी केल्याने यात्रा सुरळीत पार पडली। चालू वर्षी मागील निर्णयांची अंमलबजावणी करत जिल्हाधिकारी रणजित कुमार यांनी पर्यायी आपत्कालीन रास्ता खुला ठेवून यात्रा पार पाडण्याचे आवाहन देवस्थान कमिटीला केले आहे आणि त्याच अनुषंगाने यात्रेला सुरुवात होते। 10 जानेवारीपासून यात्रेतील धार्मिक विधीला सुरुवात होते आहे। प्रमुख विधीला 12 जानेवारीपासून सुरुवात होते, अशी माहिती देवस्थान कमिटीच्या वतीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवस्थान कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी दिली आहे। दर्शन दरवर्षी जे भरतं त्यात या ठिकाणी थोडं व्याप्ती वाढवलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्र लेवलचं कृती प्रदर्शन यावर्षी त्या ठिकाणी होणार आहे। त्या ठिकाणी एक आकर्षक अशा पद्धतीचा 1 टनाचा बैल आणि 1 टनाची गाडी ओढणारा कुत्रा अशा पद्धतीचं एक प्रात्यक्षिक त्या ठिकाणी 3 दिवस त्या यात्रेचं एक कृषी प्रदर्शनाचं वैशिष्ट्य त्या ठिकाणी राहणार आहे। तशाच पद्धतीनं जिल्हाधिकारी, त्याच पद्धतीनं म्युनिसिपल कमिशनर आणि पोलीस कमिशनर या सर्वांच्या सहयोगानं ह्या यात्रेला जे काही सिक्युरिटीचे पॅरामीटर्स आपण काय बघायला पाहिजेत ते सगळं त्या ठिकाणी काळजी आपण त्या ठिकाणी घेतलेली आहे। तशाच पद्धतीनं सॅनिटेशन म्हणजे स्वच्छता यात्रेच्या काळामध्ये राहण्यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून देवस्थाननी अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन करून कुठल्याही पद्धतीनं रोगराई वाढेल अशा पद्धतीचे कुठलेही त्या ठिकाणी जागा ठेवलेली नाही।